नमस्कार, मी आचल आणि तुम्ही बघताय लोकवाहिनी न्यूज चॅनलचं टॉप 10 महाराष्ट्र फास्ट बुलेटिन। एक नजर टाकूया राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीमुळे राज्यातील राजकीय हालचालींना आला वेग। डांगोरली येथे मला बाळ नको अशी थरकाप उडवणारी कबुली, जन्मदात्या आईनंच केला 20 दिवसाच्या बाळाचा खून, आरोपी आईला अटक। सांगलीतील ईश्वरपूर येथे एका कुटुंबास 92 लाखांचा गंडा, आजरा तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल। 252 कोटीच्या ड्रग्ज प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओहरान अवतारमणी उर्फ ओरीला समन्स। आज अँटी नार्कोटिक सेलमध्ये हजर होण्याचे आदेश। श्रद्धा कपूर आणि नोरा फतेहीचीही नावे आली होती समोर। निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 जमा, राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ। बुलढाण्यात पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलेल्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्याला अजितदादांचा राष्ट्रवादीतून उमेदवारी, पोलीस संरक्षणात भरला अर्ज। पालघर येथे 10 मिनिटे उशीर, विद्यार्थिनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा आणि अटक। बीड जिल्हा परिषदेतील शिक्षक भरती आणि थकीत वेतन घोटाळा भोवला, शिक्षण विभागाच्या 2 अधिकाऱ्यांचे निलंबन। नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर 5 जण जखमी। आणि बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि पक्षाचे उमेदवार नितीन तावरे यांना बेदम मारहाण। आणि या होत्या आजच्या महाराष्ट्रातील टॉप 10 फास्ट बातम्या। अधिक अपडेट्स आणि ताज्या घडामोडींसाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया। नमस्कार।